आणि पुढारी फोकसमध्ये पहिली बातमी दिलेल्या आणि स्वीकारलेल्या एका आव्हानाची। हे आव्हान दिले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी। आव्हान स्वीकारणारे नेते आहेत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे। काही महिन्यांपूर्वी एकत्र काम करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये आता आव्हानांची स्पर्धा सुरू झाली आहे। नेमकं हे आव्हान काय आहे पाहूया याबाबतचा हा खास रिपोर्ट। आपण बघा ना आता। आणि पुढारी फोकसमध्ये पहिली बातमी दिलेल्या आणि स्वीकारलेल्या एका आव्हानाची। हे आव्हान दिले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी। आव्हान स्वीकारणारे नेते आहेत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे। काही महिन्यांपूर्वी एकत्र काम करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये आता आव्हानांची स्पर्धा सुरू झाली आहे। नेमकं हे आव्हान काय आहे पाहूया याबाबतचा हा खास रिपोर्ट। आपण बघा ना आता, ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। शरद पवारांचे कडवे समर्थक अमोल कोल्हेंविरोधात अजितदादांनी दंड थोपटले। शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याचा निर्धार अजित पवारांनी केलाय। कोल्हेंविरोधात दिलेला उमेदवार निवडूनच आणणार असं थेट खुलं आव्हान दिलं। तर दादांनी दिलेलं चॅलेंज अमोल कोल्हेंनी स्वीकारलंय। उत्तम पद्धतीने त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं। हे त्यांचे प्लस पॉइंट आहेतच, पण ते प्लस पॉइंट आहे तू काळजीच करू नको। तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवेल। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे। यामध्ये काही कुणाला गैर वाटण्याचं कारण नाही आणि सर्वसामान्य जनता सुज्ञ आहे, जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मूल्य या गोष्टींच्या बाजूने आपण पाठिंबा द्यायचा हे सर्वसामान्य जनता ठरवेल। अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका करताना मोठा गौप्यस्फोट केलाय। कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार होते असं अजितदादांनी म्हटलंय। आर्थिक अडचणींचं कारण देत कोल्हेंनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती असा दादांचा दावा आहे। ते मधल्या काळामध्ये साही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते। त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं। त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। यालाच धरून संसदेमध्ये काम करतो, मला त्या ठिकाणी नेतृत्व कोल्हे त्या ठिकाणी संसदीय कामात चांगले लक्ष देतो आणि आम्ही सतत आमच्यामध्ये चर्चा असते जायगावर। त्या जायगामधून त्यांनी काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात त्याची चर्चा होते, पण अन्य पक्षाचे विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातले नाही। जो घातला तो मतदारसंघाच्या कामाच्या संबंधी घातला। आता अजितदादा अमोल कोल्हेंविरोधात इतके आक्रमक का झाले असा प्रश्न उपस्थित होतोय। तर यामागचं उत्तर शोधण्यासाठी राष्ट्रवादीतील बंडाचा संदर्भ घ्यावा लागेल। जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा अजित पवार यांच्या शपथविधीवेळी अमोल कोल्हे राज्यभवनात उपस्थित होते। यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलत शरद पवार गटाला पाठिंबा दिला। फुटीनंतर सुरुवातीच्या काळात अमोल कोल्हे अजितदादा गटावर टीका करत नव्हते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून अमोल कोल्हेंनी केंद्रासह राज्य सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल सुरू केलाय। त्यातच आता अमोल कोल्हेंनी शेतकरी आक्रोश मोर्चाचं रणशिंग फुंकलंय। कांदा निर्यात बंदी, दुधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आहे। शेती प्रश्नी संसदेत चर्चा व्हावी अशी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची मागणी होती, मात्र संसदेतील गोंधळामुळे खासदार सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंना निलंबित करण्यात आलं। शेतकऱ्यांसाठीची लढाई रस्त्यावर लढण्याचा इशारा अमोल कोल्हेंनी दिलाय। 27 ते 30 डिसेंबर दरम्यान महाविकास आघाडीचा शिरूर बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी आक्रोश मशाल मोर्चा आहे। एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा।
त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर. आता त्यांचं चाललेलं आहे सगळं. ज्या काही गोष्टी असतील, समजा 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती. आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल. दरम्यान अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानं 2019 मधील घटनेचा संदर्भ समोर आलाय. अजित पवारांनी अशाच प्रकारे विजय शिवतारे यांना जाहीर आव्हान दिलं होतं. शिवतारे 2019ला कसे आमदार होतात तेच मी बघतो असं म्हणत अजितदादांनी आपलं वाक्य खरं करून दाखवलं. विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला. अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना धूळ चारली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यामुळे शिवसेनेनं या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता राजकीय उलथापालथीमुळे शिंदेंची शिवसेना, अजित पवार गट महायुतीत आलेत. गेल्या वेळी शिरूरमधून राष्ट्रवादी विजयी झाल्यानं आता या जागेवर अजितदादा गटानं दावा ठोकलाय. शरद पवारांचा मावळा असलेल्या अमोल कोल्हेंना पाडण्याची कमिटमेंट अजितदादांनी केली. त्यामुळे शिरूर मतदारसंघात घनघोर राजकीय युद्ध रंगणार यात काही दुमत नाही. तुषार झरेकरसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज. आणि पुढारी फोकसमध्ये पहिली बातमी दिलेल्या आणि स्वीकारलेल्या एका आव्हानाची. हे आव्हान दिलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी. आव्हान स्वीकारणारे नेते आहेत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे. काही महिन्यांपूर्वी एकत्र काम करणाऱ्या या 2 नेत्यांमध्ये आता आव्हानांची स्पर्धा सुरू झाली आहे. नेमकं हे आव्हान काय आहे पाहूया याबाबतचा हा खास रिपोर्ट. आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. शरद पवारांचे कडवे समर्थक अमोल कोल्हेंविरोधात अजितदादांनी दंड थोपटले. शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याचा निर्धार अजित पवारांनी केलाय. कोल्हेंविरोधात दिलेला उमेदवार निवडूनच आणणार असं थेट खुलं आव्हान दिलं. तर दादांनी दिलेलं चॅलेंज अमोल कोल्हेंनी स्वीकारलंय. उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं. हे त्यांचे प्लस पॉइंट आहेतच. पण ते प्लस पॉइंट आहे. तू काळजीच करू नको. तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे. यामध्ये काही कुणाला गैर वाटण्याचं कारण नाही. आणि सर्वसामान्य जनता सुज्ञ, जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व, मूल्य या गोष्टींच्या बाजूनं आपण पाठिंबा द्यायचा, हे सर्वसामान्य जनता ठरवेल. अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका करताना मोठा गौप्यस्फोट केलाय. कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार होते असं अजितदादांनी म्हटलंय. आर्थिक अडचणींचं कारण देत कोल्हेंनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती असा दादांचा दावा आहे. ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय. मी एक कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे. मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही. आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर, ह्याच्यावर, आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता. अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. मी स्वतः संसदेमध्ये काम करतो. कोल्हे मला त्या ठिकाणी नेतृत्व असतो. कोल्हे त्या ठिकाणी संसदीय कामात चांगले लक्ष देतो.
आणि आम्ही सतत आमच्यामध्ये चर्चा असते जायगावर. त्या जायगामधून त्यांनी काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात त्याची चर्चा होते, पण अन्य पक्षाचे विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातलेले नाही. जो घातला तो मतदारसंघाच्या कामाच्या संबंधी घातला. आता अजितदादा अमोल कोल्हेंविरोधात इतके आक्रमक का झाले असा प्रश्न उपस्थित होतोय. तर यामागचं उत्तर शोधण्यासाठी राष्ट्रवादीतील बंडाचा संदर्भ घ्यावा लागेल. जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा अजित पवार यांच्या शपथविधीवेळी अमोल कोल्हे राज्यभवनात उपस्थित होते. यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलत शरद पवार गटाला पाठिंबा दिला. फुटीनंतर सुरुवातीच्या काळात अमोल कोल्हे अजितदादा गटावर टीका करत नव्हते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अमोल कोल्हेंनी केंद्रासह राज्य सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल सुरू केलाय. त्यातच आता अमोल कोल्हेंनी शेतकरी आक्रोश मोर्चाचं रणशिंग फुकलंय. कांदा निर्यात बंदी, दुधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेती प्रश्नी संसदेत चर्चा व्हावी अशी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची मागणी होती. मात्र संसदेतील गोंधळामुळे खासदार सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंना निलंबित करण्यात आलं. शेतकऱ्यांसाठीची लढाई रस्त्यावर लढण्याचा इशारा अमोल कोल्हेंनी दिलाय. 27 ते 30 डिसेंबर दरम्यान महाविकास आघाडीचा शिरूर बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी आक्रोश मशाल मोर्चा आहे. एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर. आता त्यांचं चाललेलं आहे सगळं. ज्या काही गोष्टी असतील, समजा 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती. आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल. दरम्यान अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानं 2019 मधील घटनेचा संदर्भ समोर आलाय. अजित पवारांनी अशाच प्रकारे विजय शिवतारे यांना जाहीर आव्हान दिलं होतं. शिवतारे 2019ला कसे आमदार होतात तेच मी बघतो असं म्हणत अजितदादांनी आपलं वाक्य खरं करून दाखवलं. विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला. अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हेंनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना धूळ चारली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यामुळे शिवसेनेनं या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता राजकीय उलथापालथीमुळे शिंदेंची शिवसेना, अजित पवार गट महायुतीत आलेत. गेल्या वेळी शिरूरमधून राष्ट्रवादी विजयी झाल्यानं आता या जागेवर अजितदादा गटानं दावा ठोकलाय. शरद पवारांचा मावळा असलेल्या अमोल कोल्हेंना पाडण्याची कमिटमेंट अजितदादांनी केली. त्यामुळे शिरूर मतदारसंघात घनघोर राजकीय युद्ध रंगणार यात काही दुमत नाही. तुषार झरेकरसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.